पुणे अपघात प्रकरणातील आरोपीचं कथित रॅप सॉन्ग व्हायरल प्रकरणातून बातमी आहे। व्हिडिओ पोस्ट आणि व्हायरल प्रकरणी पुण्यातील शुभम शिंदेला नोटीस बजावण्यात आलेली आहे। पुणे पोलिसांनी शुभम शिंदेला चौकशीसाठी बोलवलेलं आहे। पोलिसांच्या नोटीसीला शुभम शिंदेने व्हिडिओद्वारे उत्तर दिलेलं आहे। तर पुणे अपघात प्रकरणातील आरोपीचं कथित रॅप सॉन्ग व्हायरल प्रकरणातून बातमी समोर येते। व्हिडिओ पोस्ट आणि व्हायरल प्रकरणी पुण्यातील शुभम शिंदेला नोटीस बजावण्यात आलेली आहे। पुणे पोलिसांनी शुभम शिंदेला चौकशीसाठी सुद्धा बोलवलेलं आहे। पोलिसांच्या नोटीसीला शुभमने व्हिडिओद्वारे उत्तर दिलेलं आहे। पुणे अपघात प्रकरणातील आरोपीचं कथित रॅप सॉन्ग व्हायरल प्रकरणातून बातमी। व्हिडिओ पोस्ट आणि व्हायरल प्रकरणी शुभम शिंदेला नोटीस बजावण्यात आलेली आहे। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार। बालाजी, व्हिडिओ पोस्ट आणि व्हायरल प्रकरणी पुण्यातील शुभम शिंदेला आता नोटीस आलेली आहे, काय नेमकं घडतंय? नक्कीच त्या अल्पवयीन आरोपीचा व्हिडिओ म्हणून जो व्हायरल पोस्ट झालेला व्हिडिओ होता, त्यानिमित्त जो पोस्ट केला तो शुभम शिंदे हा पुण्यातला व्यक्ती आहे। त्याला सायबर पोलिसांनी नोटीस दिलेली आहे आणि त्यावर उपरोधिकपणे शुभम शिंदेने पुणे पोलीस आयुक्तांनाच प्रश्न विचारलेत की मी काय उत्तर देऊ। हा व्हिडिओ जो आहे तो अनेक लोकांनी पोस्ट केलेला आहे, मग त्या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे। मी निबंध लिहू का, मी बिल्डरचा पुत्र आहे म्हणून तुम्ही मला सोडणार आहात, माझी चौकशी कशी करणार आहात, अशा सगळ्या प्रश्न जे आहेत त्या शुभम शिंदेने त्या व्हिडिओतून विचारलेले आहेत। आणि ज्या लाखो लोकांनी हे व्हिडिओ पोस्ट केला, रिट्वीट केला, त्या सर्वांवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी शुभम शिंदेने या व्हिडिओतून केलेली आहे। आता पुणे पोलीस, सायबर पोलीस काय कारवाई करतात ते पाहावं लागेल। मात्र हा व्हिडिओ सध्या खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा होताना पाहायला मिळतोय। अमोल, निश्चित बालाजी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।